साहेब, आमची मागणी आहे शेतकऱ्यांकडे जे भाकड जनावर आहेत जे दूध देत नाहीत त्यांचा सध्या शेतकऱ्यांना काही फायदा नाही, त्या जनावरांना सांभाळावं लागतंय। आज जर्सी गायचे जे खोंड असते वासरू असते त्याला सांभाळणं म्हणजे तो काही शेतीत काम करू शकत नाही बैल होऊन, त्यामुळं अशी जनावरं शेतकरी विकत असतो आणि शेतकऱ्यांनी विकल्यानंतर हे जे कुरेश समाजाचे लोक आहेत व्यापार करतात, असे लोक त्या जनावरांना त्या जर्सी गायच्या खोंडाला वासराला घेऊन जात असताना हे काही तथाकथित गोरक्षक या जनावरांना अडवतात, त्यांना जनावरे जप्त करतात आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रचार करतात। तथापि पर्यायी या लोकांनी व्यापार बंद केला आहे। आज शेतकऱ्यावर या भाकड जनावरांना सांभाळण्याचा भार पडत आहे, हे जे जर्सी गायची खोंड आहेत त्यांचा बोजा पडत आहेत। म्हणून शासनाने खरं तर गोहत्या बंदी कायदा उठवावा किंवा त्याच्यामध्ये स्पष्टीकरण आणावं। जर्सी गायची जे खोंड आहेत भाकड जनावर आहेत यांना व्यापार करण्यासाठी काही हरकत नाही असं द्यावं, नसेल तर आम्हाला शेतकऱ्यांना प्रति जनावर सांभाळण्यासाठी म्हणून त्याला 1 लाख रुपयाचं अनुदान वार्षिक द्यावं। जे भाकड जनावर आहेत त्यांना सांभाळण्याची सध्या शेतकऱ्यावर आर्थिक बोजा पडत असल्यामुळे शासनाने कमीत कमी त्यांना 1 लाख रुपये अनुदान द्यावं, अन्यथा या कायद्यामध्ये जरूर बदल करावा।